राज्यामध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार. पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापुरातील गगनबावड्याला जाणारा रस्ता बंद. कोल्हापुरातनं दोनवडे किंवा कळे इथं जाणाऱ्या रुग्णांना केडीआरएफच्या जवानांमार्फत गावात सोडलं जात आहे. कोल्हापूरमधल्या पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा. ऑनफिल्ड सज्ज रहा. मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश. तर अलमट्टी धरणातल्या पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनासोबत समन्वय ठेवण्याच्याही सूचना. कोल्हापुरातल्या व्हीनस कॉर्नर चौकात पाणी यायला सुरुवात. व्हीनस चौकातनं होणारी वाहतूक काही प्रमाणात बंद. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर. शनिवार आणि रविवारी अधिक पाऊस झाल्यास पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार. सांगलीमध्ये कर्नाळ रोड इथं लष्कराची टीम दाखल. लष्कराच्या बोटीचं कर्नाळ रोडवरील पाण्यामध्ये प्रात्यक्षिक. वीर धरणाचं पाणी चंद्रभागेत पोहोचल्यानं वाळवंटातली मंदिरं पाण्याखाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भाविकांना स्नानासाठी चंद्रभागेत न उतरण्याच्या सूचना. कोकणातल्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाचा मोठा फटका. रत्नागिरीतल्या राजापूरमधल्या जामदा खोऱ्यातील 15 गावं 5 दिवसांपासून अंधारात. मोबाईलला नेटवर्क नसल्यानं संपर्क साधण्यासाठी सुद्धा अडथळे. पुण्यामध्ये 5 दिवसात महिन्याभराचा पाऊस पडला. 5 दिवसात सरासरी 221.9 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यात 2019 नंतर 24 तासात झालेला हा सर्वाधिक पाऊस. बीडमधल्या माजलगाव तालुक्यातल्या वंजारवाडी वस्तीत पावसामुळे विद्यार्थ्यांना गोठ्यात बसण्याची वेळ. पावसामुळे शाळेचं छत उडाल्यानं गोठ्यात भरली शाळा. जिल्ह्यातील जवळपास 200हून जास्त शाळांना स्वतःची इमारतच नाही. परभणीमधल्या कातकरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला पावसामुळे गळती. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं नुकसान. शाळा दुरुस्तीची मागणी. गोंदियातल्या इटिया डोह धरण हे 100% भरलं. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन संपन्न. सोलापुरातल्या उजनी धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ. अवघ्या 24 तासात धरणातलं पाणी 25%वर. सध्या 75,000 क्युसेक्सनं उजनी धरणात पाण्याची आवक सुरू. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ. सध्या 7ही धरणांमध्ये मिळून 71.95% इतका पाणीसाठा. वीर धरणातनं नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे माळशिरस आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. त्यामुळे गिरवी इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद. गडचिरोलीमध्ये शेतीकाम करताना घसरून पडलेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी मुलाची चिखलातनं 18 किलोमीटर पायपीट. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुर्दशा. गावांचा संपर्क तुटल्यानं अतिदुर्गम भागातल्या रुग्णांचे हाल. नवी मुंबईच्या बेलापूरमधील शहाबाज गावात 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू. अडकलेल्या इतर दोघांना बाहेर काढण्यात यश. नवी मुंबईच्या शहाबाज गावमधल्या दुर्घटनेतल्या दोषींवर कठोर कारवाई करा. देवेंद्र फडणवीसांचे नवी मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन यार्डमध्ये मालगाडीचे काही डबे घसरले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. तर मात्र रेल्वे वाहतुकीवर देखील कोणताही परिणाम नाही. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी 30 जुलैला होणारी सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता. आता 3 सप्टेंबरला पुढची सुनावणी होण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक. अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार. कॅबिनेट आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारासह जागा वाटपाच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचीही माहिती. बुलढाण्यातल्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. जातीयवादी पक्षांसोबत राहिल्यानं मुस्लिम समाजात असंतोष. दुर्राणींची प्रतिक्रिया. आमच्या पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक. मात्र आम्ही बैठक घेऊन कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवू. शरद पवारांची प्रतिक्रिया. बीड आणि जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यावर दोन्ही जिल्ह्यात जाऊन संवाद साधणार. माझा महाकट्टा कार्यक्रमात शरद पवारांचं विधान.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या सोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा. आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करू असं पवारांनी सांगितल्याची मराठा आंदोलकांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांची मागणी. मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव. विरोधक आणि सत्ताधारी हे मराठ्यांना उल्लू बनवतायत, मनोज जरांगेंचा आरोप. पुण्यातनं निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. अमित शहांच्या फोननंतर पुण्यातनं लढण्याचा निर्णय घेतला. माझा महाकट्टावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक सुरू. देशातल्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजर. 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकीचं मुख्य उद्दिष्ट. नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी बाहेर. इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलायला दिलं, पण मला फक्त 5 मिनिटंच बोलायला दिलं, ममता बॅनर्जी यांचा आरोप. क्लिप्स तयार करून लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा. त्या जोडधंद्यावरच त्यांचं राजकारण टिकून. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आमचं चिन्ह आणि पक्ष उरबाडून घेतला आणि गद्दारांच्या हातात सोपवला. संजय राऊतांकडून टीकेची झोड. शिंदे गटानं आतापर्यंत लोकांना विकत घेण्यासाठी 3,500 कोटी रुपये खर्च केले. संजय राऊतांचा आरोप. शाखा प्रमुखांनी सुद्धा विकत घेण्यासाठी 5 कोटी रुपये दिले जातात, संजय राऊतांचा दावा. संजय राऊत काय म्हणतात याला अजिबात महत्व नाही. ते सकाळपासून वायफळ बडबड करतच असतात. मंत्री गिरीश महाजन यांची संजय राऊतांवर टीका. मराठी माणसानं दिल्लीशी संपर्क वाढवावा. देश पातळीवरील राजकारण्यांशी संपर्क ठेवावा. बुजरेपणा सोडावा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख. राहुल गांधींकडनं उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. फोनवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मातोश्री बाहेर अनेक कार्यकर्त्यांची गर्दी. कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा. यावेळेला अनेक कार्यकर्ते आणि अनिल परब देखील उपस्थित. मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स. बॅनरवर ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरची चर्चा. बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी सैलानी बाबांना चढवली चादर. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी घातलं साकडं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण. प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात केलं दाखल. पूजा खेडकर प्रकरणात एबीपी माझानं पोलखोल करताच डॉक्टर वाबळेंचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला. अहवालात सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश. पॉर्श अपघात प्रकरणी 7 आरोपींच्या विरोधात 900 पानी दोषारोपपत्र दाखल. दोषारोपपत्राच्या माध्यमातून पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे केले गोळा. नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा आज पूर्णपणे ठप्प. कर्मचाऱ्यांची पिळवणूक आणि वेतनवाढ होत नसल्यानं चालक संपावर. मनसेचा संपाला पाठिंबा. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी आता पुन्हा नवीन डेडलाईन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तुर्तास तरी बिकटच. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप. अनेकदा वाहन चालक मद्यप्राशन करून महामार्गावर वाहन चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान 4 दिवसांचा मेगा ब्लॉक. पुणे विभागातील दौंड इथं इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ब्लॉक. दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक.
हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल सेवा रद्द. ट्रान्स हार्बर मार्गावरच्या सेवा सुरू राहणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्री 12 ते पहाटे 4:30 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. त्यामुळे आता रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार. अग्निवीरांना 6 राज्यात पोलीस भरतीमध्ये सवलत. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये अग्निवीरांना सवलतीची घोषणा. नाशिक मुंबई महामार्गावर पंचवटी परिसरात जेसीबीच्या सहाय्यानं रस्ता खडबडीत करण्याचं काम सुरू. पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्यानं दुरुस्तीऐवजी रस्ता खडबडीत करण्याचं काम केलं जात असल्यानं पालिकेवर प्रश्नचिन्ह. राज्यामध्ये खरीप हंगामातील 94% पेरण्या पूर्ण. 142 लाख हेक्टरपैकी 134 लाख हेक्टर क्षेत्रावरची पेरणी पूर्ण झाल्याची कृषी विभागाची माहिती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत आनंदाचा शिधा मिळणार. राज्यातल्या 1,70,00,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ. शिर्डी संस्थानला मिळणाऱ्या बेनामी देणग्यांना आयकरातनं सूट द्यावी की नाही याबाबतचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला. दान स्वरूपात मिळणारी देणगी मोठ्या स्वरूपात असल्यानं सवलत देऊ नये अशी आयकर विभागाची मागणी. सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. गेल्या 8 दिवसात सोनं 5,000 तर चांदी 11,000 स्वस्त. देशभर डिजिटल पेमेंटला मिळतीये मोठी पसंती. गेल्या आर्थिक वर्षात नोंदवली गेली आहे तब्बल 12% वाढ. अमरावतीमधल्या दर्यापूरमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला भीषण आग. आगीत दुकानाचं लाखोंचं साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अहमदनगरच्या उड्डाणपुलावरनं टेम्पो खाली पडून भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. खासदार निलेश लंकेंची घटनास्थळी भेट देत पाहणी. पुणे नाशिक महामार्गावर चाकण इथं खड्ड्यामुळे रिक्षा उलटून चालक गंभीर जखमी. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना. महामार्गावरील खड्डा बुजवण्याची वाहन चालकांची मागणी. रेल्वेच्या एसी कोचमध्ये असणाऱ्या कोच अटेंडंटकडूनच दारू तस्करी. गोपनीय माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाची कारवाई. रत्नागिरीमध्ये बेकायदेशीरपणे गर्भपात करणारा डॉक्टर गजाड. टीआरपी विभागातील डॉक्टर अनंत शिगवण यांच्यावर कारवाई. यवतमाळच्या महागावमधल्या कृषी अधिकाऱ्यांकडून खतं आणि औषधांची तपासणी. बोगस खतांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानं प्रयोगशाळेमार्फत तपासणी घेण्यात आलं खत औषधांचे नमुने. दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय. त्यामुळे तातडीनं खड्डा बुजवा नाहीतर दीक्षाभूमीला धोका होईल. आरपीआयच्या खरात गटाची मागणी. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात रस्त्याची चाळण. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या. मनसेच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन. वर्ध्यातल्या सेलू इथल्या ग्रामीण भागामध्ये बस वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. अनेकदा तक्रार करून सुद्धा एसटी प्रशासन लक्ष देत नसल्यानं वर्धा फोरमनं सेलू बस स्थानकावर बस स्थानक प्रमुखांची विद्यार्थ्यांसोबत केली चर्चा. पुण्यातल्या गुळाणी गावातील रानुबाई वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातल्या आंबवमध्ये कालीश्री मंदिर परिसरात गव्यांचा वावर. त्या गव्यांकडनं शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान. गव्यांचा वनविभागानं बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.